ओम नमो नारायणा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पितृपक्ष विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तिथी कोणत्या आहेत, पितृपक्षामध्ये पूजा कशी करावी, श्राद्ध पिंडदान कसे करावे, तसेच पितृपक्षामध्ये श्राद्ध तिथीला भोजन काय बनवावे, कोणती वस्तू भोजनामध्ये टाकू नये, नियम कोणकोणते आहेत, दान काय करावे, याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आता पितृपक्ष श्राद्ध चालू झालेले आहे. श्राद्धचा अर्थ म्हणजे जे श्रद्धापूर्वक दिले जाते आपल्या पितरांना. पित्र जे आपले परिजन देहत्यागून या दुनियेतून निघून गेले आहेत आणि मग मृत्यूपश्चात त्यांचे स्मरण व्हावे म्हणून श्राद्ध करण्याची परंपरा आहे. भाद्रपद पौर्णिमेपासून अश्विन कृष्ण पक्ष अमावस्यापर्यंत म्हणजे सर्वपित्री अमावस्यापर्यंत हे 16 दिवस असतात. त्यांना पितृपक्ष म्हणतात. ज्या काळात आपण आपल्या पूर्वजांची सेवा करतो. असे सांगितले जाते की महाभारतात युद्धामध्ये ज्यावेळी कर्णाचा मृत्यू झाला आणि त्याची आत्मा स्वर्गात गेली, त्यावेळी त्यांना खायला सोने आणि घालायला दागिने दिले. या गोष्टीवरून नाराज होऊन कर्णाच्या आत्म्याने इंद्रदेवाला याचे कारण विचारले. तेव्हा इंद्राने कर्णाला सांगितले की तुम्ही तुमच्या पूर्वजीवनात सोन्याच्या अलंकारात दुसऱ्याला दान केले, परंतु काहीच आपल्या पूर्वजांना जेवण दिले नाही. तेव्हा कर्ण म्हणाला की त्याला पूर्वजांविषयी माहिती नाही. त्यावेळी इंद्राने कर्णाला 15 दिवसाच्या काळासाठी पृथ्वीवर जाण्याची परवानगी दिली, जेणेकरून तो आपल्या पूर्वजांना भोजन दान देऊ शकेल. ज्यांच्याही घरात मग ते आई वडील भाऊ बहीण मुलगा कोणीही मृत्यू पावलेले असेल त्यांनाच आपण पित्र म्हणतो. आणि या पितृपक्षामध्ये पित्र मृत्यूलोकातून पृथ्वीलोकात येते अशी मान्यता आहे आणि आपल्या कुटुंबाला आशीर्वाद देतात. पितृपक्षामध्ये पित्राच्या आत्म्यास शांतीसाठी त्याचे तर्पण केले जाते. पित्राच्या प्रसन्न होण्याने मानले जाते की घरामध्ये सुखशांती येते. ज्या तिथीला आपल्या परिजनाचा मृत्यू झालेला असेल त्याच तिथीला त्याचे श्राद्ध तर्पण केले जाते. आणि ज्यांना तिथी अथवा तारीख माहीत नसेल अशांनी सर्वपित्री अमावस्येला ते श्राद्धकर्म करायचे आहे. आणि ज्यांची अकाली मृत्यू झालेली आहे त्यांचे श्राद्ध हे चतुर्दशीला करायचे असते. आणि वडिलांचे श्राद्ध हे अमावस्या किंवा अष्टमी तिथीला केले जाते. आणि आईचे श्राद्ध हे नवमी तिथीला केले जाते. आणि आपल्याला जर तिथी माहीत नसेल तर आपण सर्वपित्री अमावस्येला केलं तरी देखील चालणार आहे. तर हे जो कालावधी आहे 29 सप्टेंबरपासून ते 14 ऑक्टोबरपर्यंतचा जो आहे, पौर्णिमा तिथीचं श्राद्ध आहे ते 29 सप्टेंबरला आहे, पंचमीचं आहे 3 ऑक्टोबरला, एकादशीचं श्राद्ध असणार आहे 10 ऑक्टोबर मंगळवार रोजी आणि सर्वपित्री अमावस्या असणार आहे 14 ऑक्टोबरला. मित्रांनो, पितृपक्षामध्ये आपल्याला काही गोष्टीचे ध्यान ठेवायचे आहे. आपण कोणतेही काम ते मन कर्म आणि वाणीने संयमपूर्वक करायचे आहे. पितृंचे स्मरण करायचं आहे, तर्पण करायचं आहे, त्यांना जल अर्पण करायचं आहे, दान करायचे आहे. आणि जो मनुष्य पितरांना तीळ मिश्रित पाणी रोज या श्राद्ध पितृपक्षामध्ये प्रदान करतो असे म्हटले जाते की त्याच्या जन्मापासूनचे सर्व पाप नष्ट होतात, त्याच्या सकल मनोकामना पूर्ण होतात. आपल्या कुटुंबामध्ये कुणाची अकाली मृत्यू झाल्यानंतर श्राद्ध न केल्यास, मातापित्याचे विधीनुसार श्राद्ध न केल्यास पितृदोष लागतो. कुटुंबामध्ये अशांती येते, वंशवृद्धीत अडचणी येतात, आकस्मिक आजारपण येते, पैसा येत नाही, पैसा टिकत नाही. जर एखाद्याची अकाली मृत्यू झाली असेल तर त्यांच्या आत्म्यास शांतीसाठी, दोष निवारणासाठी पवित्र स्थानावर श्राद्धकर्म केले पाहिजे. प्रत्येक वर्षी पितृपक्षामध्ये आपले परिजनांचे श्राद्ध केले पाहिजे. पितृपक्षामध्ये तुम्हाला जमेल तसे नदीमध्ये स्नान करून पितराच्या नावाने, पूर्वजांच्या नावाने जल अर्पण करायचे आहे. तसेच कमीत कमी 13 ब्राह्मणांना किंवा गरिबांना जेवण अन्नदान करायचं आहे. आणखी आपण गरिबांना वस्त्रदान केले तरी देखील चालणार आहे. तसेच दक्षिणा दान करू शकता. जर कोणी उपलब्ध नाही झाले तर आपण कावळा किंवा गाय यांना भोजन घातले तरी देखील चालणार आहे. तसेच सर्वपित्रीच्या दिवशी एक नारळ हे आपल्या पित्राच्या निमित्ताने अवश्य फोडायचे आहे. धूप पेटवायचं आहे. त्यानंतर शेणाची गौरी घेऊन त्यावर कापूर तूप टाकून ते पेटवायचे आहे.
पितृपक्षाच्या दिवशी श्राद्धाची जी पूजाविधी आहे ती कशी करायची, ज्या दिवशी आपल्या पितरांचं श्राद्ध असणार आहे तर या दिवशी श्राद्ध कर्म्याने लवकर उठून नित्यकर्म निवृत्त व्हावे. त्यानंतर देवस्थान आणि पितृस्थान स्वच्छ करावे. शक्य असल्यास गायीच्या शेणाने ते सारवून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी गंगाजलाने पवित्रीकरण करायचं आहे. घराच्या अंगणात रांगोळी काढावी. तसेच महिलांनी पितरांसाठी जेवण बनवायचं आहे. यामध्ये मग काय काय बनवायचं तर यामध्ये खीरपुरी ही अवश्य बनवायची आहे. खीरपुरीचा नैवेद्य हा पण अवश्य बनवायचा असतो. तसेच या जेवणामध्ये मध, दूध, तीळ यांचा वापर जास्त करायचा आहे. तसेच हरभरा, उडीद, मसूर, मुळा, काळे जिरा, काळे मीठ, भोपळा, कांदा, लसूण, फळ, मेवा इत्यादीचा वापर आपल्याला टाळायचा आहे. आणि जेवण बनवून झाल्यावर दरवर्षीप्रमाणे आपण ज्या व्यक्तीस पितृ म्हणून बोलावतो त्यांना आमंत्रण द्यावे. तसेच पितृसाठी बनवलेले खीरपुरीचे 3 नैवेद्य काढावेत. त्या अगोदर सारवलेल्या ठिकाणी शेणाची गौरी पेटवून घ्यायची आहे. त्यावर कापूर, तूप टाकून ती पेटवावी. धूप पेटवावा. नंतर त्यावर पाणी फिरवावे. नंतर त्या शेणाच्या गौरीवर खीरपुरीचा नैवेद्य ठेवायचा आहे. एक नैवेद्य कावळ्यांना ठेवायचा आहे. तसेच हात जोडून आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे, नाव घ्यायचं आहे. तसेच चुकांबद्दल माफी मागायची आहे. त्यानंतर पितृ म्हणून आलेल्यांना भोजनासाठी आसन द्यावे. या आसन देत असताना आपण लोखंडी आसन द्यायचं नाही. तसेच त्यांना तिलक लावावा, त्यांना प्रणाम करावा. तसेच त्यांना भोजन द्यावे. भोजना अगोदर त्यातील थोडे अन्न पितृ तसेच गाय, मुंग्या यांच्यासाठी काढून ठेवायचं आहे. आणि जेवण झाल्यानंतर त्यांना आपल्या कुवतीप्रमाणे वस्तू दान करायची आहे. तसेच तिसरा जो नैवेद्य होता तो आपण पाण्यात सोडायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण आपल्या पितराच्या श्राद्धतिथीला या विधिविधानपूर्वक नियमपूर्वक आपण श्राद्धकर्म संपन्न करायचे आहे. धन्यवाद.